व ग्रामस्थांच्या वतीने हा भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। काकांनी आपल्या कार्यकाळात समाजसेवेचा व विकासाचा दीप प्रज्वलित केला। त्यांचे जीवन, त्यांची अतूट निष्ठा, त्यांची अखंड कर्तव्यपरायणता आणि त्यांच्यातील कणखर प्रामाणिकपणा हे सारं काही आपल्या मळेगावसाठी एक तेजाने तळपणारे आदर्श दीप आहे। त्यांनी सेवा करत असताना दाखवलेली जिद्द, कठोर परिश्रम आणि समर्पण हे आपल्या युवा पिढीसाठी प्रचंड प्रेरणादायी आहे। एका छोट्या गावातून निघून आपल्या कर्तृत्वाने रेल्वे सुरक्षा दलात त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं, ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे। आज या प्रसंगी आपण सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन काकांच्या या उत्तुंग कार्याला मानवंदना देत आहोत। त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखी, समाधानी आणि निरोगी असो या सदिच्छासह त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला यापुढे मिळत राहील। आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागाने हा सोहळा निश्चितच अविस्मरणीय ठरेल अशी मला आशा वाटते। एवढं बोलून मी या ठिकाणी आपलं प्रास्ताविक पूर्ण करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आलेले आहेत ते काही काकाच्या लहानपणी इथं आले नव्हते, त्यामुळे आपण त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा परिचय करून देणार आहोत। सत्कार मूर्तीचा परिचय आमचा मित्र करतोय प्राध्यापक अमोल माळी सर, यांना विनंती करतोय की आपण त्यांचा परिचय करून द्यावा। 38 वर्षाची आरपीएफ मधली सेवा पूर्ण करून 31 मे 2025 रोजी बाळासाहेब शंकर माळी काका हे सेवानिवृत्त झाले। 31 मे 2025 पर्यंतचा त्यांचा आयुष्याचा प्रवास थोडक्यात मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय। सत्कार मूर्ती परिचयामध्ये 1 जून 1965 रोजी मळेगाव या नाथ नगरीमध्ये त्यांचा जन्म झाला। रुक्मिणी माळी आणि शंकर माळी या दाम्पत्याच्या पोटी हे एक सूर्यासारखं तपस्वी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व या मळेगावला लाभलं। प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण त्यांचं मळेगावमध्येच पूर्ण झालं। 11वी 12वीचे शिक्षण श्रीमती झाडुके कॉलेज बार्शी या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं। त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या आवडीनिवडी जपल्या त्याच्यामध्ये प्रथमतः आईकडून त्यांना मिळालेला वारसा म्हणजे भजन, त्याचबरोबर नाटक असेल, आट्यापाट्यासारखा अत्यंत गावठी परंतु सुप्रसिद्ध अशा प्रकारचा खेळ असेल किंवा कुस्तीसारख्या खेळावरती त्यांनी प्रेम करून मिळवलेले गोल्ड मेडल असेल, याच्यामध्ये त्यांनी त्यांची आवड जपली। त्याचबरोबर 1986 साली बॉम्बे सेंट्रल मुंबई या ठिकाणी आरपीएफ या नोकरीमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं। त्या ठिकाणी 1986 रोजी प्रथमतः त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं आणि 1987 रोजी त्यांनी प्रथमतः आरपीएफ या नोकरीला स्वीकारलं। ती वर्दीतली नोकरी त्यांनी जबाबदारी स्वीकारली। 1987 ते 2007 सालापर्यंत बोरिवली असेल, टास्क फोर्स असेल, त्याचबरोबर अँटी करप्शन ब्युरो म्हणजे गोपनीय शाखा असेल किंवा या मुंबई सेंट्रल मधील सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत सार्थ पद्धतीने पार पाडल्या। त्याचबरोबर 2007 ते 2010 मध्ये मुंबईमधून परत त्यांना राजकोट या ठिकाणी बदली करून जावं लागलं। 2010 मध्ये राजकोट या ठिकाणी बदलीने गेल्यानंतर तरी सुद्धा मळेगावची नाळ त्यांनी कधी तुटून दिली नाही। त्याचबरोबर 2010 ते 2017 बांद्रा टर्मिनल्स या ठिकाणी त्यांची पुन्हा मुंबईमध्ये बदली झाली। परत पुन्हा मुंबईचा प्रवास त्यांचा वर्दीतला सुरू झाला। तिथं नंतर 2017 ते 2019 पर्यंत डीसीपी लोकल मुंबई सेंट्रल या ठिकाणी त्यांना कामाची जबाबदारी स्वीकारावी लागली। त्याच्यानंतर 2019 ते 2020 या कालावधीमध्ये पुन्हा त्यांना अहमदाबादला बदली होऊन जावं लागलं। तिथल्या 4-5 महिन्याच्या प्रवासानंतर परत त्यांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावरती टाकण्यात आली। असं म्हणतात की जशा पद्धतीचं हे सूर्यासारखं तपस्वी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व जसं ते आपल्या गावामध्ये जन्माला आलं तशाच प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांच्या नोकरीमध्ये त्यांनी मिळवलं आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ती म्हणजे 2020 ते 2025 या काळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे 31 मे 2025 पर्यंत बुलेट ट्रेन या विभागामध्ये एपीआय म्हणून अत्यंत सार्थ पद्धतीने त्यांनी ती नोकरी स्वीकारली आणि त्याच ठिकाणी एक प्रामाणिक अशा पद्धतीने नोकरीचा त्यांनी त्या ठिकाणी शेवट केला आणि अशा या जबाबदारीच्या अत्यंत
जोखमीच्या कामामधून त्यांनी स्वतः निवृत्त झाले 31 मे 2025 मध्ये. अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व जसं गावाच्या बाहेर असणाऱ्या सर्व आट्यापाट्या आणि कुस्ती शौकींना आणि तशाच पद्धतीनं या RPFच्या सर्वच मित्रमंडळींना सुद्धा भुरळ घालणारं ठरलं, हेच मी या ठिकाणी सांगतो. आणि आजची ही सत्कार मूर्ती ही धार्मिक, राजकीय, त्याचबरोबर प्रशासकीय, वर्दीतलं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आव्हान निर्माण करणार आहे. अशा या सत्कार मूर्तीला माझा लाख लाख सलाम. धन्यवाद. ट्रॉफी तर राजकुमारजी दिसतील. बाबासाहेब कापसे जिल्हा अध्यक्ष आट्यापुट्या संघ आणि राजकुमार मुंबरे यांच्या वतीनं अतिशय सुंदर असं शब्दांकन केलेली एक ट्रॉफी इथं येते. त्याचं वाचन आपण लगेचच करणार आहोत. पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं की आपण हा जो सन्मान सोहळा करतो, या सन्मान सोहळ्यासाठी आपण खूप दुरून काही मंडळींना बोलवलंय. आणि मग हा सन्मान सोहळा करत असताना कार्यालयात सुद्धा सन्मान सोहळा झाला. एक कवी असं म्हणतो, कार्यालयाच्या भिंती झाल्या आता दूर, आठवणींचा ठेवा मात्र मनात ठेवा स्थिर. पुढील जीवन असं सुखकर, प्रत्येक क्षण जगा आता मनसोक्त आणि निरामय. सेवा तुमची होती अतुलनीय, आदर्श ठेवून गेला तुम्ही खऱ्या अर्थानं. सेवावृत्तीच्या या मंगल दिनी तुमच्या नव्या स्वप्नांना आमच्याकडून शुभेच्छा. या सह अनेक अतिशय चांगल्या शब्दांचं शिरवाडकरांच्या शब्दात असेल तर काही वेगळे शब्द सांगता येतील. मी सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर जॉन्टी माळी सर यांना विनंती करतोय की आपण जे मानपत्र ग्रामस्थांच्या वतीनं, मित्र परिवाराच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं देतोय त्या मानपत्रांचं वाचन त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. शब्दांकन डॉक्टर संजय माळी. नमस्कार. सन्मानपत्र समाजसेवेचा दीपस्तंभ श्री बाळासाहेब काका शंकर माळे. निस्वार्थ सेवेचा वसा घेतला हाती तुम्ही, समाजासाठी झिजलात धन्य मळेगावची भूमी. सेवापूर्तीचा क्षण हा दे आनंद अपार, तुमच्या कार्याला नाही इथे कोणी तोडदार. मळेगावच्या मातीतला एक हिरा ज्याने आपले जीवन केवळ कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी वाहिले असे श्री सन्माननीय बाळासाहेब माळी हे आता आपल्या रेल्वेतील सहाय्यक उपनिरीक्षक रेल्वे सुरक्षा बल मुंबई या पदावरून सेवानिवृत्त होत आहे. त्यांचे हे सेवानिवृत्तीचे क्षण म्हणजे केवळ एका पदावरून मुक्तता नव्हे तर एका गौरवशाली पर्वाचा समारोप आणि नव्या प्रेरणादायी अध्यायाची सुरुवात आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना मन भरून येते. श्री बाळासाहेब माळी हे नाव मळेगावकडे एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एक प्रेरणा, एक आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते. त्यांची कर्मभूमी जरी मुंबई असली तरी त्यांचे खरे कार्यक्षेत्र हे मळेगावची भूमी होती. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक अशा क्षेत्रात त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी आणि दूरदृष्टीने एक नवा अध्याय लिहिला. त्यांच्या कार्याचा ठसा मळेगावच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात आणि प्रत्येक मनात उमटलेला आहे. न्यायाला साथ, अन्यायाला लाथ हे ब्रीदवाक्य घेऊन श्री छत्रपती शिवाजी तरुण क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळाची स्थापना करून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. समाजसेवेची त्यांची निष्ठा अतुलनीय आहे. त्यांनी अनेकदा वैयक्तिक सुखाचा त्याग करून समाजाच्या हिताला प्राधान्य दिले. गावातील समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, सुकन्या योजना, अन्नपूर्ण योजना, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान यासारखे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वी झाले. गरजून लोकांना मदत करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या अडचणीच्या काळात आधार देणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामुळे अनेकांना न्याय मिळाला. तसेच त्यांनी गावातील तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर राहण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केले व योग्य संस्कार देण्याचा प्रयत्न ते आजही करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना 2021 मध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आंतरराज्यीय जीवन गौरव पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच मळेगावला महाराष्ट्र राज्यात जलयुक्त शिवार अभियान प्रथम क्रमांक व महात्मा गांधी विशेष शांतता पुरस्कार प्रथम क्रमांक मिळवण्यास काकांचे विशेष योगदान लाभले. काकांनी शिक्षणाचं महत्त्व नेहमीच अधोरेखित केले. गावातील मुलाने शिकावे, मोठे व्हावे यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. अनेकदा त्यांनी आपल्या गावातील मुलांना शिकून उच्च पदस्थ व्हावं यासाठी मार्गदर्शन केले व यशस्वी विद्यार्थ्यांचा मंडळामार्फत भव्य दिव्य सत्कार करून पुढील पिढीला प्रेरणा दिली. काकांनी सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रातही आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. गावातील सण, उत्सव, परंपरा, लोककला यांना जीवन ठेवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आई कैलासवासी
रुक्मिणी शंकर माळी, ज्यांना आम्ही धाकटी म्हणून ओळखतो, त्यांनी लहानपणापासूनच आध्यात्मिक मूल्याची प्रेरणा केली. त्यांनी केवळ अध्यात्म शिकवले नाही, तर त्यामागे सेवाभाव, नम्रता आणि ईश्वरनिष्ठा हे खरे सार समजावले. धाकटीने स्वतःच्या आचरणातून काकांना दाखवून गेले की खरी भक्ती ही कृतीत असते, ती गरजूंची सेवा करण्यात आणि प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचे रूप पाहण्यात आहे. त्यांच्या या शिकवणीचा प्रभाव इतका सखोल होता की काकांनी आपले जीवनच सामाजिक उन्नतीसाठी समर्पित केले. गावातील मंदिराच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हे त्यांच्या आईच्या संस्काराचेच फलित आहे. धाकटीने दिलेले हे आध्यात्मिक बाळकडूच काकांच्या समाजकार्याची खरी ऊर्जा ठरली. धाकटीने आपल्या मुलांमध्ये रुजवलेल्या संस्कारामुळे काकांचे जीवन मळेगावसाठी एक तेजस्वी आदर्श बनत आहे. त्यांनी प्रत्येकाच्या मताचा आदर करून वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सर्वांसोबत वैविध्यपूर्ण कार्य केले. गावातील तरुण पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्यासाठी काकांनी श्री छत्रपती शिवाजी तरुण क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. यामुळे गावातील सांस्कृतिक एकोपा वाढला आणि पारंपरिक मूल्यांचे जतन झाले. भजन, कीर्तन यासारख्या कार्यक्रमांना ते नेहमीच प्रोत्साहन देत असत. यामुळे गावातील सांस्कृतिक व आध्यात्मिक वातावरण चैतन्यमय राहिले. रेल्वे सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून त्यांनी बजावलेली सेवा देखील कौतुकास्पद आहे. शिस्तबद्धता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये होती. आपल्या पदावर असतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकी कधीही सोडली नाही. या सेवा काळात कुस्ती खेळातून पश्चिम रेल्वे सुरक्षा बलमध्ये 4 गोल्ड, 3 सिल्वर व 1 ब्रॉन्झ अशी तब्बल 8 पदके त्यांनी मिळवली. त्यांच्या या अष्टपैलू कार्याची दखल घेऊन त्यांना डीजी मेडल महानिर्देशक दिल्ली यांच्याकडून 2010 मध्ये सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारातून त्यांच्या उज्ज्वल कार्याला झळाळी मिळाली. काका क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या क्रीडा नैपुण्यातून अनेकांशी स्नेहबंध निर्माण केले. विशेषतः आट्यापाट्या व कुस्ती या पारंपरिक खेळाच्या माध्यमातून संघटन कौशल्यही दाखवून दिले. यातूनच त्यांचा मोठा मित्र परिवार निर्माण झाला. त्यांच्या शांत, संयमी व समंजस स्वभावाने सर्वांना आकर्षित केले. या मित्र परिवाराच्या सहकार्यातून मळेगावमध्ये अनेक विधायक कार्य यशस्वीपणे पूर्ण केली. त्यांचे कार्य मळेगावच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल. त्यांची सेवानिवृत्ती म्हणजे त्यांच्या कामाचा शेवट नव्हे, तर समाजासाठी अधिक वेळ देण्याच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. त्यांचे अनुभव, त्यांचे ज्ञान आणि त्यांची प्रेरणा मळेगावसाठी सदैव मार्गदर्शक राहील. त्यांच्या निस्वार्थ कार्याबद्दल आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी आरोग्यदायी व आनंदी जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा. काका, ही सेवानिवृत्ती नव्हे, ही तर नव्या पर्वाची सुरुवात आहे. अध्यक्ष श्री शिवाजी तरुण क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ मळेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर आणि या सन्मानपत्राचं शब्दांकन सन्माननीय शिवाजी देवपते सर, अमोल माळी सर आणि संजय माळी सर या ठिकाणी केलेलं आहे. राजकुमार मुंबळे इतक्या साऱ्या मित्रांची याद आली. गोलेनाथ देवपते, गोलेनाथ पटणे, म्हणजे एखाद्या माणसाची किती त्यांच्या मित्रांची अनेक सगळी यादी वाचता येईल. पण ही सगळी यादी वाचताना काही आठवणी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. काहीतरी प्रसंग त्यांना सगळे आठवायला लागले. मित्रांनो, हे सगळं करत असताना आपण हा सन्मान सोहळा गावकऱ्यांच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने करतोय. त्यामुळे आपण नागरिक सत्कार सोहळा आता करणार आहोत आणि त्याला मी विनंती करतोय. तुम्हाला माहित नसेल मित्रांनो, निवेदकाची खूप पंचायत असते. 12 कागद माझ्या हातात झाले तर 6 चिठ्ठ्या खिशात आहेत. 4-2 विसरायची शक्यता असते. एखादा नाराज होत असतो आणि सकाळी तुम्हाला चहा घेताना म्हणत असतो, काल मी दिसलो नव्हतो. पण हे जरी सगळं असलं तरी त्याचं ते मायेचं सांगणं असतंय. मी श्री छत्रपती शिवाजी तरुण कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अंकुशदादा माळी, या गावच्या अतिशय धडाडीच्या असलेल्या नूतन सरपंच सौ सुजाताताई पाडोळे या गावच्या प्रथम नागरिक आहेत. त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. उपसरपंच सौ पूजा इंगोले, राजकुमार मुंबळे, गुणवंत मुंडे, संतोष निंबाळकर, सन्माननीय छगनदादा, श्रीमंत पाडोळे, पंडू पाडोळे, राजू दळवी, भोलेनाथ देवकते यासह गावातल्या अंगणबाबांना विनंती करतोय, रशीद भाईला विनंती करतोय आणि उपस्थित असलेल्या आणखी या गावचे पोलीस पाटील सन्माननीय ज्ञानेश्वर माळे साहेब यांनाही विनंती करतोय की आपणही मंचावर यावं आणि आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा नागरी सत्कार सोहळा करणार आहोत. बोलण्यात पण मला सुपारी सह दिसतोय. त्यांनाही विनंती आहे की ते गावातले ज्येष्ठ मित्र आहेत, आपणही मंचावर यावं. मानपत्र दोघांना अतिशय चांगल्या पद्धतीचा अल्ताफ शेख, आट्यापाट्यातली ही सगळी मंडळी मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावर यावं.